तर अजित पवार आता विधिमंडळात दिसणार नाहीत याची खंत असेल असं उद्धव ठाकरेंनी विधानसभेतल्या शोकप्रस्तावात म्हटलंय। अजित पवारांना आदरांजली वाहताना उद्धव ठाकरेंनी 70,000च्या घोटाळ्याचा संदर्भ देऊन भाजपवर टीकाही केली। आरोप करताना जीव नकोसा करून टाकू नका असा सल्ला त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला। अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत। हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो। मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळेजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे। कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे। माणसं येतात, माणसं जातात, माणसं असताना त्यांचं महत्त्व कधी कळत नाही, आणि ती नसतात त्यावेळेला त्यांचं महत्त्व कळून काही उपयोग होत नसतो। अनेक जण अशी असतात की जी जवळ असताना कळत नाहीत, पण काही जण अशी असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात। दरम्यान अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे। साहिल आणि यश हे दोन पायलट आता कुठे आहेत, त्या अडकलेल्या ट्रॅफिकचं फुटेज तरी द्या अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे। दादाच्या मृत्यूची बाबतीत ज्या काही महाराष्ट्राच्या मनात शंका कुशंका आहेत, हे सत्य काय हे एकदा महाराष्ट्राच्या समोर आणण्याकरता आपण, ठीक आहे आम्ही भावूक असू, आम्ही वेडे असू, आम्हाला वेड लागलं असेल, आम्ही पागल आहोत असं समजा, पण एकदा ब्लॅक बॉक्सचा डेटा हा विषय नंतर बाजूला ठेवूया। साहिल मदन आणि यश नावाचे दोन पायलट कुठं ट्रॅफिकमध्ये अडले तेवढं तर फुटेज द्या। ते कुठं आहेत आता ते तर सांगा। तो कपूर, सुमित कपूर कुठं गायब झाला ते तर सांगा। हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे कुठं आहे। इतका मोठा नेता अचानक जात असेल आणि हे महाराष्ट्राच्या समोर येत नसेल तर याच्या मला असं वाटते ही फार, आता श्रद्धांजली आपण वाहतोय त्यांना, भावपूर्ण आदरांजली हे शब्दही आपल्याला वाहत असतानाही आपल्या डोळ्यात अश्रू आहेत, हे दाटून येतात आपल्याला। ते उद्धवजी भाऊक होताना मी आज पाहिले। तर अजित पवारांच्या विमान अपघाताचा योग्य तपास झाला पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। तसंच थातूरमातूर तपास केल्यास मराठी माणूस काय असतो